Namaste students, welcome in this video of mathematics. Today we are going to learn more about linear equations in two variables. Students, first of all we will see what is the meaning of equations. When two quantities when they are equal, they are equal, then it becomes an equation. इक्वेशन इज जस्ट लाईक अ स्टेटमेंट. एक वाक्य असतं. इक्वेशन म्हणजे काय? एक वाक्य असतं. त्या वाक्यात असं सांगितलेलं असतं की दोन क्वांटिटीज या इक्वल आहेत. फॉर एक्झाम्पल 2x इज इक्वल टू 10. 2x is equal to 10. This is a sentence in mathematics and we have used this symbol. We have used this sign. 2x is equal to 10 is equal to. This symbol, this sign tells that this statement is equation. हे काय आहे? इक्वेशन आहे. आलं लक्षात? आता बघा, नाउ व्हॉट इज द मीनिंग ऑफ लिनियर इक्वेशन? व्हेरी सिंपल. लिनियर इक्वेशन म्हणजे काय? इन दॅट इक्वेशन विच इज द व्हेरिएबल. व्हेरिएबल म्हणजे कोण? ज्याची किंमत आपल्याला माहिती नाहीये, अननोन. हियर x इज द व्हेरिएबल. x is the variable. We don't know its value, so it is unknown number. That is unknown number, and its value we don't know, so it is called as unknown number. How many variables are there? Only one variable is there in this equation. And what is the index? Index means power. It is also called as degree. What is the index of x? What is the power of x? What is the degree of x? It is 1. इंडेक्स लिहिलेला नसला की काय समजायचं? तो काय आहे? 1 आहे. सो इंडेक्स ऑफ x इज 1. मात्र लक्षात ठेवायचं, इन एन इक्वेशन इफ द डिग्री ऑफ द व्हेरिएबल इज 1 देन इट इज कॉल्ड एज लिनियर इक्वेशन. मग हे लिनियर इक्वेशन आहे. मग समजा तुम्ही असं म्हटलं x प्लस 5 इज इक्वल टू 15. हे पण इक्वेशन आहे. इज इक्वल टू साईन ना, म्हणजे हे इक्वेशन आहे. व्हेरिएबल कोण आहे? व्हेरिएबल आहे x. एक्सचा इंडेक्स काय आहे? इंडेक्स म्हणजे घातांक, डिग्री. एक्सचा इंडेक्स काय आहे? 1. सो दिस इज लिनियर इक्वेशन. मग लिनियर इक्वेशनची डेफिनेशन समजली तुम्हाला? एन इक्वेशन इन विच द डिग्री ऑफ द व्हेरिएबल इज 1, दॅट इक्वेशन इज कॉल्ड एज लिनियर इक्वेशन. ओके. आता इकडे नीट बघा, या इक्वेशन मध्ये इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2, या दोन इक्वेशन्स मध्ये इथे एकच व्हेरिएबल आहे x. Here also there is only one variable. मग यांना आपण काय म्हणणार? These are the linear equations in one variable. These are the linear equations in one variable. पण आता इक्वेशन नंबर 3 बघा. x plus y is equal to 20. There are two variables, x and y. What is the degree of x? 1. Index. x चा इंडेक्स किती आहे? 1. What is the index of y? 1. Maximum power, maximum greatest index. Here the greatest index of variable is 1. So this is a linear equation. एक लक्षात ठेवायचं, जो व्हेरिएबल आहे त्याचा इंडेक्स किती पाहिजे? 1 पाहिजे. मॅक्सिमम ग्रेटेस्ट इंडेक्स किती पाहिजे? 1. ॲट दॅट टाइम दिस इज अ लिनियर इक्वेशन. पण हे दोन आणि हे याच्यावर काय फरक आहे? हियर ओनली वन व्हेरिएबल इन दिस इक्वेशन. इन दिस इक्वेशन ओनली वन व्हेरिएबल. But in the third equation there are two variables, two unknown numbers. मग हे काय बनलं आहे? This is linear equation in two variables. This is linear equation in two variables. आले लक्षात? Now you can understand in an equation if the degree of variable, degree म्हणजे काय? Highest index. If the degree of variable is 1 then that equation is called as linear equation. आता हे बघा, this is a linear equation. This is a linear equation. Why it is a linear equation? Because the degree of this variable, m चा इंडेक्स लिहिलेला नाही म्हणजे किती आहे? 1 आहे. m raised to 1. m plus 3 is equal to 5. This is a linear equation. And in this equation, how many variables are there? याच्यात किती variables आहेत? Only one. अक्षर. व्हेरिएबल म्हणजे काय? जी संख्या माहिती नाही आपल्याला. फॉर द अननोन नंबर वी यूज अ लेटर. जी संख्या माहिती नसते त्यासाठी आपण एक अक्षर घेतो. सो हाऊ मेनी लेटर्स आर यूज्ड हियर? ओनली वन लेटर. सो m plus 3 is equal to 5. दिस इज लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. हाऊ कॅन वी सॉल्व? हे कसं इक्वेशन सोडवतो? वी हॅव स्टडीड इट प्रिव्हियसली. m plus 3 is equal to 5. ओके. आता व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची. इक्वेशन सॉल्व करणं. इक्वेशन सॉल्व करणं म्हणजेच काय? तर त्या इक्वेशन मध्ये जो व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू शोधणं.
आता आपल्याला m ची व्हॅल्यू शोधायची, मग तो नेहमी एका साईडला ठेवायचा. ज्याची व्हॅल्यू शोधायची तो व्हेरिएबल एका साईडला ठेवायचा. मग हा +3 नको आहे आपल्याला, वी वॉन्ट टू रिमूव्ह द +3. मग काय करायचं, +3 च्या अपोजिट काय, -3. सबट्रॅक्ट 3 फ्रॉम बोथ द साइड्स. बघा, सबट्रॅक्ट 3 फ्रॉम बोथ द साइड्स. m +3 - 3 0. m is equal to 2. In this way we can solve this linear equation in one variable. Now we can solve second equation, 3y plus 8. This is first. Second, 3y plus 8 is equal to 3y plus 8 is equal to 22. Is this a linear equation? हे linear आहे का? Yes. का बरं? व्हेरिएबलचा इंडेक्स किती आहे? 1. That's why it is linear. How many variables are there? Only one variable. So this is linear equation in one variable. We want to find the value of y. इक्वेशन सॉल्व करायचं ना आपल्याला, y ची व्हॅल्यू शोधायची. मग काय करायचं, 3y plus 8 is equal to 22. आधी हा +8 आपण काढून टाकू. +8 काढून टाकायचं. मग काय करायचं, सबट्रॅक्ट 8 फ्रॉम बोथ द साइड्स. +8 काढून टाकायचं ना, सबट्रॅक्ट 8 फ्रॉम बोथ द साइड्स. Therefore we get 3y plus 8 minus 8 0. 22 minus 8. 22 minus 8 किती येतील, 14. ओके, 3y is equal to 14. 3y means 3 multiplied by y. 3y म्हणजेच काय, 3 multiplied by y. मग मल्टिप्लाय बाय 3 आहे, y ला कोणी मल्टिप्लाय केलंय, 3 ने. 3 हा कोइफिशियंट आहे त्याचा, तो नकोय आपल्याला. मग 3 चा रेसिप्रोकल कोण आहे, 3y is equal to 14. मग 3 चा व्हॉट इज द रेसिप्रोकल, रेसिप्रोकल मीन्स इनवर्स. व्हॉट इज द इनवर्स ऑफ 3, 1/3. दोन्ही साईडला 1/3 ने मल्टिप्लाय करायचं आपण. 3 ने मल्टिप्लाय केलं ना y ला, हा 3 नकोय आपल्याला. मग काय करायचं, दोन्ही साईडला 1/3 याचा रेसिप्रोकल घ्यायचा. रेसिप्रोकल 3 म्हणजेच 3/1. 3/1 चा रेसिप्रोकल किंवा त्याचा इनवर्स काय, 1/3. 1/3 ने मल्टिप्लाय केलं, 3 कॅन्सल. 3 कॅन्सल म्हणजेच काय, 3 × 1 3. 3/3 1. म्हणजेच इकडे फक्त काय राहील, y is equal to 14 × 1 14. 14/3. So what is the value of y, 14/3. Do you understand? You can write these examples in your notebook. Now students, see here you can see 3x plus 4y is 3x plus 4y plus 5 is equal to 0. नीट बघा हे इक्वेशन. Is this a linear equation? Yes, this is a linear equation. का बरं लिनियर इक्वेशन आहे? What is the index of x? x च्या डोक्यावर इंडेक्स आहे का काही? नाही. म्हणजेच किती आहे? 1. ओके. What is the index of y? 1. So this is a linear equation. ओके. पण या इक्वेशनमध्ये व्हेरिएबल्स लेटर्स किती वापरलेत बघा आता, x and y. So there are two variables. So this is linear equation in two variables. This is linear equation in two variables. x and y, these are the two variables. आता हे इक्वेशन थोडंसं आपण चेंज केलं. हा 3x plus 4y हा +5 आहे. हा तिकडे गेला जाताना -5 झाला. 0 -5 इथे +5 आहे तिकडे, म्हणजे हे पण 3x plus 4y is equal to -5. हे पण काय आहे, हे पण काय आहे, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. समजलं? फक्त काय पाहायचं की इक्वेशन मध्ये व्हेरिएबल्स किती आहेत, 2. प्रत्येक व्हेरिएबलचा इंडेक्स किती आहे, 1. 1 पेक्षा मोठा इंडेक्स नाहीये. म्हणून हे काय झालं, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. आता नीट बघा, याच्यामध्ये एक याचा जनरल फॉर्म आपण करू शकतो. 3 च्या जागी समजा आपण a दिलं, ax plus by plus c is equal to 0. ax plus by plus c is equal to 0. इथे a is not equal to 0. हा a 0 नको बरं का, a 0 नको, कारण a जर 0 झाला तर ही टर्म 0 होऊन जाईल आणि मग फक्त एकच राहील व्हेरिएबल y. हे a b c काय आहेत, a b c हे नंबर्स आहेत, त्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती असणार आहे. a is not equal to 0 and b is not equal to 0. a b and c they are रियल नंबर्स. ते रियल नंबर्स आहेत, त्यांची व्हॅल्यू c ची व्हॅल्यू 0 झाली, पण a आणि b ची व्हॅल्यू 0 झाली, a किंवा b ची व्हॅल्यू एकाची जरी व्हॅल्यू 0 झाली ना, तर हे काय होईल, मग इक्वेशन इन वन व्हेरिएबल. हे बघा, एक लक्षात ठेवा, a b आणि c याची व्हॅल्यू आपल्याला माहिती असणार आहे. हे आपण नमुना घेतोय, मॉडेल म्हणून हे बनवले. सो दिस इज द जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन
टू व्हेरिएबल्स. तर इथे ए म्हणजे किती आहे? ए इज 3, बी इज 4, सी इज 5. आता अजून एक उदाहरण बघू आपण. 9x minus 6y minus 3 is equal to 0. हे इक्वेशन दिलं. तुम्ही हेच इक्वेशन कसं लिहू शकता? 9x प्लस निगेटिव्ह 6y प्लस निगेटिव्ह 3 इज इक्वल टू 0. सेम आहे बघा. -6 म्हणजेच काय? प्लस निगेटिव्ह 6. -6y म्हणजेच काय? प्लस निगेटिव्ह 6y. -3 म्हणजेच काय? प्लस निगेटिव्ह 3. मग आता इथे a ची व्हॅल्यू काय येईल? 9. b ची व्हॅल्यू काय येईल? b किती येईल? -6. c किती येईल? -3. या इक्वेशन मध्ये येत आहे लक्षात तुमच्या? सो दिस इज द जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. समजलं हे व्यवस्थित? नाउ स्टूडेंट्स सी केअरफुली. In practice set number 5.1 there is a question. First question, by using variables x and y form any 5 linear equations in two variables. आता बघा आपल्याला व्हेरिएबल्स त्यांनी ऑलरेडी दिलेले आहेत. x and y. These are the two variables given. x and y. Two variables are given. And what we have to do? 5 linear equations. 1, 2, 3, 4, 5. 5 linear equations we have to form. आता आपण काय करायचं? एक्स वाय पहिलं इक्वेशन आपण बनवू. समजा आता याला कोइफिशियंट द्यावा लागेल मला. इथे काहीतरी कोइफिशियंट म्हणजे एक्स ला मल्टिप्लाय करणार. इथे कोण द्यायचा? 0 सोडून कुठलाही नंबर द्या तुम्ही. रिअल नंबर 0 नको द्यायला इथे. मग समजा मी इथे दिलं 10 प्लस इथे 0 सोडून कुठलाही नंबर द्या. कुठलाही. समजा मी दिला 5 इज इक्वल टू इथे कुठलाही नंबर द्यायचा. इथे 0 पण चालेल, 1 2 3 4 एनी रिअल नंबर. मग मला वाटलं की 0 द्यायचं. ठीक आहे. 10x प्लस 5y इज इक्वल टू 0. किती सिंपल आहे. आता इथे मला सबट्रॅक्शन घ्यायची दोघांमधली. x मायनस वाय इज इक्वल टू इथे कुठलाही नंबर घ्या. तुम्हाला जो आवडेल तो नंबर घ्या. इथे समजा मी इथे घेतला 8. x मायनस वाय इज इक्वल टू 8. इथे काय आहे? कोइफिशियंट 1. कोइफिशियंट नाही लिहिला म्हणजे किती आहे? 1. इथे कोइफिशियंट नाही लिहिला म्हणजे किती आहे? 1. इथे या दोन व्हेरिएबलच्या मध्ये इथे तुम्ही एक तर ॲडिशन घ्या किंवा सबट्रॅक्शन घ्या. आणि कोइफिशियंट नाही लिहिला तुम्ही तर कोइफिशियंट किती असणार? 1. फक्त अट कोणती घ्यायच्या? एक्सच्या डोक्यावरचा इंडेक्स किती पाहिजे? 1. वायच्या डोक्यावरचा इंडेक्स किती पाहिजे? 1. कारण हे कोण आहे? लिनियर इक्वेशन्स. आणि तुम्हाला दोन्ही वापरावे लागणार आहे, एक्स अँड वाय. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 8. अजून तुम्ही तुमच्या मनाने इक्वेशन बनवून घ्या. एक्स वाय वाटलं तर प्लस घ्या इथे, एक तर मायनस घ्या. समजा मी प्लस घेतलं. कोइफिशियंट कोणतेही देऊन टाकायला. आपल्याला त्यांनी काय सांगितलंय? बाय युझिंग दिस व्हेरिएबल्स फॉर्म एनी 5. कुठलेही 5 इक्वेशन्स बनवायचे आहेत आपल्याला. मग मी 9x प्लस 11y आणि इक्वेशन आहे म्हणजे इज इक्वल टूचं साईन तर पाहिजेच. आणि इथे सी म्हणजे कॉन्स्टंट कुठलीही टर्म टाकून द्या तुम्ही. इथे समजा तुम्ही टर्म टाकली 100. झालं. समजलं इक्वेशन कसे बनवायचे. आता मी 3 इक्वेशन बनवून दिले. 2 इक्वेशन तुम्ही बनवा. म्हणजे हा पहिला प्रश्न तुमचा क्लिअर होईल. इक्वेशन तयार करणं एकदम सोपं आहे. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ओके. राईट डाऊन अँड मेक 2 इक्वेशन्स. नाउ क्वेश्चन नंबर 2. राईट 5 सोल्युशन्स ऑफ द इक्वेशन x प्लस वाय इज इक्वल टू 7. आता सोल्युशन मगाशी मी तुम्हाला सांगितलं सोल्युशन म्हणजे काय? ते इक्वेशन सॉल्व्ह करणं. इक्वेशन सॉल्व्ह करणं म्हणजेच काय? तर हे जे व्हेरिएबल्स आहेत ना एक्स अँड वाय यांच्या व्हॅल्यू शोधणं. पण आता जर आपण ठरवलं की प्रत्येकाने याचं सोल्युशन शोधायचं. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 7. मग पहिला मुलगा काय म्हणेल की इफ एक्स इज इक्वल टू 2, एक्सची व्हॅल्यू 2 घेतली. इफ एक्स इज इक्वल टू 2, 2 प्लस वाय इज इक्वल टू 7. 2 प्लस वाय इज इक्वल टू 7. 2 प्लस व्हॉट इज इक्वल टू 7. देन वाय विल बी 5. ओके. इफ एक्स इज इक्वल टू 2, वाय इज इक्वल टू 5. पण दुसऱ्याला असं वाटलं की नाही एक्स इज इफ म्हणजे काय? जर असं म्हटलंय आपण, कंडिशन आहे. पण एखाद्याला वाटलं नाही इफ एक्स इज इक्वल टू मला घ्यायचं आहे 3. इफ एक्स इज इक्वल टू 3. 3 प्लस व्हॉट इज इक्वल टू 7. इफ एक्स इज इक्वल टू 3 देन वाय इज इक्वल टू काय होईल सांगा तर. विचार करा. एक्सची व्हॅल्यू जर 3 आहे. 3 प्लस वाय इज इक्वल टू 7. वाय किती येईल? करा विचार करा. येस वाय विल बी 4. समजलंय. मग आता हे 2 सोल्युशन मी दिले आहेत. अजून एक सोल्युशन घेऊ आपण.
इफ एक्स इज इक्वल टू 0, समजा एक्स मी 0 घेतला, इफ एक्स इज इक्वल टू 0, 0 प्लस वाय इज इक्वल टू 7, मग 0 मध्ये कोणता नंबर मिळवला की 7 येतात? सोपं आहे, येईल सांगता? 0 प्लस वाय, एक्स ची व्हॅल्यू आपण 0 घेतली, 0 प्लस वाय इज इक्वल टू 7, देन वाय विल बी 7, 0 प्लस 7 इज इक्वल टू 7. पहिलं काय आलं उत्तर आपलं? 2 प्लस 5, 2 प्लस 5 इज इक्वल टू 7. दुसरं सोल्युशन काय आलं? 3 प्लस 4 इज इक्वल टू 7. तिसरं सोल्युशन काय आलं? 0 प्लस 7 इज इक्वल टू 7. अशी खूप सोल्युशन येतील. वर्गात 50 मुलं असतील तर 50 पैकी 50 सोल्युशन येतील. जेवढे विद्यार्थी येतील तेवढे, म्हणजे हे अनलिमिटेड सोल्युशन्स आहेत, कितीही सोल्युशन देऊ शकतील. मग आता हे कसं लिहायचं आपण? तर लक्षात घ्या, कन्व्हेन्शन. कन्व्हेन्शन म्हणजे काय? एक पद्धत कोणती घेतली आहे? आता एक्स आणि वाय हे दोन व्हेरिएबल आहे ना, मग सोल्युशन कसं लिहायचं? एक्स ची व्हॅल्यू पहिल्यांदा लिहायची. हे बघ, एक्स ची व्हॅल्यू किती आली इथे? 2. एक्स इज इक्वल टू 2, वाय इज इक्वल टू 5. दिस इज द सोल्युशन. हे पहिलं सोल्युशन. आपल्याला 5 सोल्युशन लिहायचे आहेत, 2 and 5 क्रमाने लिहायचं बरं का. 2 एक्स उत्तर पहिल्यांदा लिहायचं, एक्स इज इक्वल टू 2 म्हणून 2 पहिल्यांदा लिहिले ब्रॅकेटमध्ये, वाय इज इक्वल टू 5 म्हणून 5 चे 2 नंबर लिहिले. आता बघा, 3 and 4, दिस इज द सेकंड सोल्युशन. तिसरं सोल्युशन काय आलं आपलं? 0 and 7. ओके, आपल्याला 5 सोल्युशन पाहिजे. तुम्हाला 3 सोल्युशन काढून दिले, अजून 2 सोल्युशन तुम्ही काढा, जमेल? ही कन्व्हेन्शनल, दिस इज द कन्व्हेन्शनल मेथड. कन्व्हेन्शनली इट इज रिटन लाईक दिस. असे 2 व्हेरिएबल्स आहेत ना आपले, मग 2 व्हॅल्यूज येतील. पहिल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू इथे लिहायची आणि दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू इथे लिहायची. पहिला व्हेरिएबल कोण आहे? एक्स, एक्सची व्हॅल्यू इथे लिहिली. दुसरा व्हेरिएबल कोण आहे? वाय, त्याची व्हॅल्यू इथे लिहिली. दिस इज द कन्व्हेन्शनल मेथड ऑफ रायटिंग द सोल्युशन्स. अशा पद्धतीने 5 सोल्युशन पैकी 3 सोल्युशन लिहिले. तुम्ही 2 सोल्युशन तुमच्या मनाने लिहा आणि असं ब्रॅकेटमध्ये उत्तर लिहा. चला करा पटकन. Now see, we are going to see what is the meaning of simultaneous equations. नीट बघा. At the same time, when we consider two linear equations in two variables, then those two equations are called as simultaneous equation. आता हे बघा, x plus y is equal to 5. हे जे इक्वेशन एक दिलंय, लिनियर इक्वेशन इन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, 2 व्हेरिएबल्स आहे. आता दुसरं इक्वेशन बघा, x मायनस वाय इज इक्वल टू 1. हे पण कोणतं आहे? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. आता मात्र तुम्हाला नीट निरीक्षण करा, व्यवस्थित बघा. तर व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ वाय? मगाशी खूप सोल्युशन निघाले होते, एकच इक्वेशन होतं तेव्हा खूप सोल्युशन निघाले. आता 2 इक्वेशन्स आहेत, तेच व्हेरिएबल्स आहेत आणि 2 इक्वेशन्स आहेत. आता नीट विचार करा, व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ वाय? 2 संख्या आहेत, त्यांची ॲडिशन 5 आणि त्याच 2 संख्यांची सबट्रॅक्शन 1. तुम्ही जर नीट विचार केला तुम्हाला कळेल, सर इट इज 3 प्लस 2 इज इक्वल टू 5 अँड 3 मायनस 2 इज इक्वल टू 1. म्हणजेच काय झालं? एक्स वाय यांच्या व्हॅल्यूज काय येतील? 3 and 2. समजलंय? द व्हॅल्यू ऑफ एक्स इज 3 अँड द व्हॅल्यू ऑफ वाय इज 2. डू यू अंडरस्टँड? म्हणजे एकच सोल्युशन पाहिजे असेल आपल्याला, जेव्हा 2 व्हेरिएबल्स लिनियर इक्वेशन मध्ये त्याचे एकच सोल्युशन पाहिजे असेल तर आपल्याला इक्वेशन पण किती पाहिजे? 2 इक्वेशन पाहिजे. एकाच वेळी आपल्याला हे दोन्ही इक्वेशन पाहावे लागतील ॲट द सेम टाइम. म्हणजे एकाच वेळी हे 2 व्हेरिएबल आहेत ना, आणि इक्वेशन पण किती पाहिजे आपल्याला? 2. मग हे 2 इक्वेशनला आपण काय म्हणणार? सायमल्टेनियस इक्वेशन. आलंय लक्षात? ही डेफिनेशन व्यवस्थित लक्षात ठेवा, तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या. नाउ सी केअरफुली. क्वेश्चन नंबर 3, सॉल्व द फॉलोइंग सेट्स ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स. हे 2 इक्वेशन दिलेत, व्हेरिएबल्स बघा, एक्स अँड वाय इन फर्स्ट इक्वेशन. सेकंड इक्वेशनमध्ये पण व्हेरिएबल कोणते? एक्स अँड वाय. डिग्रीज बघा, तर एक्सचा इंडेक्स 1, वायचा इंडेक्स 1. इथे पण एक्सचा इंडेक्स 1 आहे, वायचा इंडेक्स 1 आहे. सो बोथ दीज आर लिनियर इक्वेशन्स अँड दीज आर लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. आता आपल्याला हे सॉल्व करायचे. असे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करण्याच्या 2 पद्धती आहे. त्यातली पहिली जी मेथड आहे ना, ती आहे इलिमिनेशन मेथड. इलिमिनेशन मेथड. काय नाव आहे याचं? इलिमिनेशन मेथड. इलिमिनेशन म्हणजे काढून टाकणे. मग आता इलिमिनेशन म्हणजे काय? काढून टाकणे. मग कुठलं तरी एक यातलं आपल्याला काढून टाकावं लागेल. मग आयडिया काय करायची नीट बघा, काळजीपूर्वक बघा. आता महत्त्वाचं शिकतोय आपण. एक्स प्लस वाय
इज इक्वल टू 4. दिस इज इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 2 काय आहे? 2x minus 5y is equal to 1. This is इक्वेशन नंबर 2. आता ह्या दोन इक्वेशनची जर आपण सबट्रॅक्शन केली तर इथे सारखं नाहीये. इथे x, इथे 2x, इथे y म्हणजे 1y, इथे 5y. मग आता काय करायचं? बॅलन्स करायचं. मग फर्स्ट इक्वेशन जे आहे ना, हे बघा, फर्स्ट इक्वेशन. या फर्स्ट इक्वेशन मध्ये आपण काय करणार की LHS लेफ्ट हँड साइड ही आहे अँड राईट हँड साइड, दिस इज राईट हँड साइड. इथे 2x आहे ना, मग या पूर्ण इक्वेशनला आपण मल्टिप्लाय बाय 2 करू. मग काय होईल बघा नीट. 2 इंटू एक्स काय होईल? 2x प्लस याला पण 2 ने मल्टिप्लाय करा, 2y इज इक्वल टू लेफ्ट हँड साइडला 2 ने मल्टिप्लाय केलंय, राईट हँड साइडला पण 2 इंटू 4 8. मग आपल्याला थर्ड इक्वेशन मिळालं. आता थर्ड इक्वेशन आणि फर्स्ट इक्वेशन सेम आहे. हे बघा, फर्स्ट इक्वेशन x प्लस वाय इज इक्वल टू 4, यालाच 2 ने मल्टिप्लाय केलं, 2x प्लस 2y इज इक्वल टू 8. म्हणजे ऍक्च्युली फर्स्ट इक्वेशन अँड थर्ड इक्वेशन दे आर सेम. आता आपल्याकडे 3 इक्वेशन्स झाले. आता आपण काय करायचं नीट बघा. मी सेकंड इक्वेशन पुन्हा एकदा लिहितोय. सेकंड इक्वेशन नीट बघा. 2x मायनस 5y इज इक्वल टू 1. आणि बरोबर याच्या खाली मी थर्ड इक्वेशन लिहितोय. 2x प्लस 2y इज इक्वल टू 8. आता आपण काय करणार आहोत? इलिमिनेट, काढून टाकणे. आता इथे यांची कोइफिशियंट इक्वल झाले. जर आपण या दोन इक्वेशनची सबट्रॅक्शन केली, सबट्रॅक्शन म्हणजेच काय करायचं तर हे जे आहे 2x मायनस 5y इज इक्वल टू 1, इक्वेशन नंबर 2 आधी लिहिलं आपण, बरोबर ना. इक्वेशन नंबर 2 आधी लिहिलं आणि त्याच्या खाली कोणतं इक्वेशन लिहिलं? इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3 लिहिलं. आणि आता इलिमिनेशन मेथड वापरायची आपल्याला. मग काय करायचं? हे एका खाली एक लिहून सबट्रॅक्शन करायची. आलं लक्षात? सबट्रॅक्शन करायची. सबट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर 3 फ्रॉम, हे वजा केलं आपण, सबट्रॅक्ट इक्वेशन नंबर 3 फ्रॉम इक्वेशन नंबर 2. आता सबट्रॅक्शन केल्यावर काय होईल बघा. सबट्रॅक्शन करताना साइन चेंज होतील. हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह झाला. हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह झाला. हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह झाला. आता 2x मायनस 2x, 2x मायनस 2x काय राहील? 0. आता पुढे बघा, मायनस 5y मायनस 2y. आता बदललेलं चिन्ह बघतोय आपण. मायनस 5y मायनस 2y, मायनस 5 मायनस 2 मायनस 7y इज इक्वल टू 1 मायनस 8. 8 मायनस 1 7 येतात. 8 मायनस 1 इज इक्वल टू 7, पण उलट 1 मायनस 8 काय होईल? मायनस 7. ओके, मग आपल्याला काय मिळालं? मायनस 7y इज इक्वल टू मायनस 7, मायनस 7y इज इक्वल टू मायनस 7. मग आता दोन्ही साईडला सब डिवाइड बोथ द, मायनस 7 नकोय आपल्याला, मायनस 7 मल्टिप्लाइड बाय y, सो डिवाइड बोथ द साइड्स बाय मायनस 7. दोन्ही साईडला मायनस 7 ने आपण डिवाइड केलं. मायनस 7 कॅन्सल. मग काय राहील? y इज इक्वल टू मायनस 7 अपॉन मायनस 7, मायनस 7 अपॉन मायनस 7 1 येईल. ओके, y इज इक्वल टू 1. समजलंय? y इज इक्वल टू 1. आता पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 1. y इज इक्वल टू 1 हे मिळालं आपल्याला. नाव पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये टाकायची. हे इक्वेशन 1 आहे बघा. x प्लस वाय इज इक्वल टू 4, x प्लस वाय इज इक्वल टू 4 हे ना इक्वेशन 1. याच्यात काय टाकायचं? y इज इक्वल टू 1 म्हणजेच x प्लस 1 इज इक्वल टू 4. x प्लस 1 इज इक्वल टू 4. आता x ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. प्लस 1 नकोय, मग काय करायचं? x प्लस 1 इज इक्वल टू 4. प्लस 1 नकोय ना, मग दोन्ही साईडला मायनस 1 करू. मायनस 1 मायनस 1, कारण इक्वेशन असल्यामुळे जे करायचंय ते दोन्ही साईडला. मग x इज इक्वल टू प्लस 1 मायनस 1 0, 4 मायनस 1 3, म्हणजे x इज इक्वल टू 3. म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं बघा. x इज इक्वल टू 3, x इज इक्वल टू 3 अँड y इज इक्वल टू 1. मग सोल्युशन काय आलं? सोल्युशन आपण ब्रॅकेट मध्ये लिहितो, सांगितलंय तुम्हाला. हे ब्रॅकेट आहे.
पहिल्यांदा x ची व्हॅल्यू येईल 3 and 1. This is the solution. X is equal to 3 and y is equal to 1. समजलंय? या मेथडला काय म्हणतात? इलिमिनेशन मेथड. म्हणजे कुठला तरी एक जो व्हेरिएबल आहे तो आपण कट केला. हा बघा, x हा व्हेरिएबल आपण कट केला. तो कट करताना आपण काय केलं होतं? मल्टिप्लाय केलं होतं. कोणाला मल्टिप्लाय केलं होतं? इक्वेशन नंबर 1 ला आपण काय केलं? मल्टिप्लाय केलं 2 ने. 2 नेच का मल्टिप्लाय केलं? कारण इथे 2 होते म्हणून. इथे लक्षात तर तुम्हाला विचार करावा लागेल. सो डू यू अंडरस्टँड दिस एक्झाम्पल? राईट इन युअर नोटबुक. नीट व्यवस्थित लिहा. आपण पहिलं एक्झाम्पल घेतलं. आता त्याच्या साह्याने दुसरं आणि तिसरं एक्झाम्पल तुम्ही स्वतःच्या मनाने करा. आता आपण चौथं एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 4. 2y मायनस एक्स इज इक्वल टू 0 आणि सेकंड इक्वेशन आहे 10x प्लस 15y इज इक्वल टू 105. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण ना इलिमिनेशन मेथडच्या ऐवजी एक दुसरी मेथड आपण वापरणार आहोत. तिला म्हणतात सबस्टिट्यूशन मेथड. सबस्टिट्यूशन मेथड. सबस्टिट्यूशन मेथड म्हणजे काय ते सांगतो तुम्हाला. सबस्टिट्यूशन म्हणजे काय? एकाऐवजी दुसरा वापरणे. सबस्टिट्यूशन म्हणजे काय? एकाऐवजी दुसरा वापरणे. आता याचे दोन इक्वेशन्स आहेत. इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2. जर तुम्ही नीट निरीक्षण केलं या इक्वेशनचं, तेव्हा हे आहे इक्वेशन नंबर 1. हे आहे इक्वेशन नंबर 1. हे इक्वेशन 1 आहे. अँड दिस इज इक्वेशन नंबर 2. ओके. दिस इज इक्वेशन नंबर 2. आता पहिल्या इक्वेशन मधून तुम्हाला एक कळेल की 2y मायनस एक्स इज इक्वल टू 0. म्हणजेच काय? तर 2y मधून x वजा केलं की 0 येतो. मग हा मायनस एक्स तिकडे गेला म्हणजे या दोघांच्या व्हॅल्यू सेम असणार आहे. 2y इज इक्वल टू एक्स. बघा, जर या दोघांची सबट्रॅक्शन 0 आहे म्हणजे या दोघांची व्हॅल्यू कशी असणार आहे? इक्वल. येत आहे लक्षात तुमच्या? 2y इज इक्वल टू एक्स. तुम्ही वेगळ्या भाषेत असे म्हणू शकता, हा मायनस एक्स आहे ना, हा तिकडे जाताना प्लस एक्स झाला. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय आहे? 2y. एक्स ची व्हॅल्यू काय आली? 2y. आता ही जी एक्स ची व्हॅल्यू आहे ही आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये टाकू. म्हणजे आपण इथे लिहितो आता सबस्टिट्यूटिंग दिस व्हॅल्यू ऑफ एक्स इन इक्वेशन 2. ही जी एक्स ची व्हॅल्यू आहे 2y ही आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये टाकायची. इक्वेशन नंबर 2 काय आहे आपलं? 10x प्लस 15y इज इक्वल टू 105. हे इक्वेशन नंबर 2 आहे आपलं. त्याच्यात x ची व्हॅल्यू काय टाकायची आपल्याला? 2y. सबस्टिट्यूट करतोय म्हणजेच x च्या जागी आपण 2y ही व्हॅल्यू टाकतोय. येतंय लक्षात तुमच्या आता? मग आता इथे बघा 10 x च्या जागी काय टाकायचं आपल्याला? 2y प्लस 15y इज इक्वल टू 105. ओके. आता किती सिंपल झालं बघा. 10 इंटू 2y, 10 इंटू 2 20y, 20y प्लस 15y इज इक्वल टू 105. आता 20y प्लस 15y व्हेरिएबल सेम आहे y. कोइफिशियंटची ऍडिशन करता येईल आपल्याला. 20 प्लस 15 किती झाले? 35. 35y इज इक्वल टू 105. आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची ना. 35y म्हणजेच काय? 35 मल्टिप्लाइड बाय y. 35 मल्टिप्लाइड बाय y. पुढे दोन पद्धती तुम्ही म्हणू शकता. एक तर हा मल्टिप्लाय बाय 35 तिकडे जाताना डिवायडेड बाय होईल असं म्हटलं तरी चालेल. किंवा 35 चा रेसिप्रोकल, त्याचा इन्व्हर्स काय? 35 चा रेसिप्रोकल 1/35. मग काय करायचं? 35y इज इक्वल टू 105 आहे ना. मल्टिप्लाय बाय 35 नकोय आपल्याला. मग काय करायचं? 1/35 नी मल्टिप्लाय केलं. 35 चा रेसिप्रोकल काय? 1/35. दोन्ही साईडला करायचं सेम. दोन्ही साईड तुम्ही जर वेगळ्या पद्धतीने केलं, 35 इकडे मल्टिप्लाय बाय तिकडे जाताना डिवायडेड बाय होतील असं म्हटलं तरी चालेल. मग आता काय होईल बघा. 35 कॅन्सल किंवा 35 इंटू 1 35. 35/35 1 म्हणजे काय राहील? फक्त y. y इज इक्वल टू 105 इंटू 1 किती आले? 105 अपॉन 35. 105 अपॉन 35. 35 चा तुम्ही टेबल बनवला तर 35 3 जा
105 डिवायडेड बाय 35 काय येतात 3. हे डिव्हिजन करावं लागेल तुम्हाला. y इज इक्वल टू 3 आलं. y इज इक्वल टू 3. ही व्हॅल्यू कळली आपल्याला. आता ही व्हॅल्यू तुम्ही याच्यात टाका. पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. y इज इक्वल टू 3 ही व्हॅल्यू याच्यात टाकायची. कोणतं इक्वेशन 1 आपलं? 2y मायनस एक्स इज इक्वल टू 0. y किती आहे? 3. मग 2 इंटू 3 मायनस एक्स इज इक्वल टू 0. y ची व्हॅल्यू 3 टाकली. 2 3 जा 6. 6 मायनस एक्स इज इक्वल टू 0. ओके. दोन्ही साईडला आपण प्लस एक्स ॲड केला. 6 मायनस एक्स इज इक्वल टू 0. दोन्ही साईडला प्लस एक्स करू. सॉरी, दोन्ही साईडला एक मिनिट. दोन्ही साईडला जर प्लस एक्स केलं काय होईल बघा आता. 6 तसेच राहतील. मायनस एक्स प्लस एक्स 0 आणि 0 प्लस एक्स काय होईल? एक्स इज इक्वल टू 6. समजलंय? मग आता आपल्याला काय काय मिळालं? एक्स इज इक्वल टू 6, वाय इज इक्वल टू 3. मग सोल्युशन काय येईल? ब्रॅकेटमध्ये लिहितो ना आपण, एक्स ची व्हॅल्यू इथे आणि वाय ची इथे. मग 6,3. दिस इज द सोल्युशन. या मेथडमध्ये आपण काय केलंय? सबस्टिट्यूट केली व्हॅल्यू. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 2y काढली या इक्वेशनवरून आणि इक्वेशन 2 मध्ये जिथे एक्स होता तिथे आपण 2y टाकलं. पहिली मेथड कोणती होती? इलिमिनेशन मेथड. तिथे दोन इक्वेशन्सची आपण सबट्रॅक्शन केली. इथे मात्र आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. हे इक्वेशन व्यवस्थित लिहून घ्या, सोल्युशन लिहून घ्या. आपण इक्वेशन एक्झाम्पल नंबर 4 घेतलंय. याच्यावर तुम्ही एक्झाम्पल नंबर 5 and 6 हे व्यवस्थित वहीमध्ये सोडवायचे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आज शिकवलेलं समजलंय का? जर तुम्हाला काही अडचण असेल तर या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकतात. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.